नमस्कार मित्रांनो, तर आज आपण ऐकत आहोत अधुरी बाते हा पॉडकास्ट चॅनल, जिथे आपण आपल्या प्रेरणादायी अशा काही अ, संवाद साधतो. आणि मी आहे तुमचा होस्ट श्रेयस सुनील हये. आज आपण भेट घेत आहोत श्री योगेशदादा कदम यांना, जे आहेत आपल्या गॉगल प्रतिष्ठानचे संस्थापक. आणि त्यांच्याकडून आपण काही आपल्या संस्थेबद्दल काही असे संवाद साधणार आहोत, त्यांच्याकडून काही प्रेरणा घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या प्रेरणादायी अशा संवादाला. नमस्कार दादा. नमस्कार, नमस्कार. नमस्कार, मी योगेश कदम. माझं मूळ गाव आहे पाटण आहे गुहागर. मी गुहागर तालुक्याला रहिवासी आहे आणि गेली 25 वर्ष वसई, विरार, नालासोपारा आणि खास करून मरेलपाड्यामध्ये आपल्या या गोगल संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये आपण काम करतोय. तर चला आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही ग्वागर प्रतिष्ठानचे संस्थापक आहात. तर ही ग्वागर प्रतिष्ठान संस्था तुम्ही स्थापना करण्याचा मेन उद्दिष्ट काय होता? स्थापना करण्याचा मेन उद्देश होतं की आम्ही जे 5-6 मित्र होतो आम्ही, आणि आम्ही जे विरारमध्ये काम करत असताना, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही असं कुठं विचार केला की बाबा आपल्या घोगड तालुक्यातल्या लोकांना कुठं एकत्र आलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आम्ही घोगड तालुक्यातल्याच लोकांना आम्ही एकत्र येऊन ही संघटना आम्ही स्थापन केली. तर मला म्हणजे ते गॉगल प्रतिष्ठान हे जे नाव आहे, हे खूप असं नवीन आणि युनिक वाटलं. तर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे हे घागर प्रतिष्ठान नाव जे तुम्ही तुमच्या संस्थेला दिलंय, याच्या मागचं नक्की कारण काय होतं? कारण म्हणजे एकच आहे की कसं आहे की आपण जेव्हा गावाला जेव्हा असतो तेव्हा आपण आपल्या गावाचं नाव सांगतो. पण जेव्हा आपण मुंबईत जेव्हा काम करतो तेव्हा काम करत असताना आपल्याला मुंबईमध्ये आपण तालुक्याचं नाव जे मोठं नाव असतं, तर तालुक्याच्या नावाने लोक आपल्याला ओळखतात. तर पर्टिक्युलरली कसं कोण आपल्या गावाला गावच्या नावाने कोण ओळखत नाही, पण मुंबईला मोठ्या शहरामध्ये जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा एक नाव जे तालुक्याचं नाव असतं, तर त्या नावाने आपण लोक जास्त ओळखतात आणि ते लोक जास्त पॉप्युलर होतं. तर त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या मित्रांनी आम्ही ठरवलं आणि मग त्या मताने आम्ही सर्वांच्या मताने मग आम्ही ते घोगल दिशेने आम्ही ते अधोरेखित केलं. वा, छान. आणि दादा, म्हणजे माझा तुम्हाला तिसरा प्रश्न असा आहे की म्हणजे मी बरेचसे संस्थापकांचा म्हणजे विचारलं, बरेचसे संस्था जे सुरुवात करतात, त्यांच्या जे सुरुवात करताना त्यांना बरेचशे अडचणी सुद्धा येतात. म्हणजे ते काही पण असू शकतात, तर जसं की आर्थिक असो किंवा जे म्हणजे साथ नाही दिली त्यांच्या बरोबर. कार्यकर्त्यांनी. तर तुम्हाला असं कुठे आलाय का की बाबा मला इकडे अडचण आली आणि एक अडचणी प्रत्येक जेव्हा आपण एखादी संघटना स्थापन करतो तेव्हा थोड्याफार अडचणी येतात. पण सगळ्यात मेन म्हणजे काय की जी आपला टीम वर्क असतो, टीम सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. कारण जी आपल्या मित्रांची साथ आणि जे आपले जे सभासद आहेत संघटनेचे, त्या संघटनेच्या सभासदांना एकत्र घेऊन जे केलेलं काम आणि त्यांना काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये काही थोडंफार काही होतं, पण काही प्रॉब्लेम येत नाही त्याला, आणि त्या माध्यमातून ते कामं होतात. असं काय थोडाफार कुठं काही प्रॉब्लेम येत नाही. हां. नाही, ते बरोबरच आहे. आणि माझं एक असं पण म्हणणं आहे, की जोपर्यंत अडचणी नाही आल्या तर आपली संस्था स्थापन पण होत नाही. नाही, अडचणी काही गोष्टीला उतार चढाव असतात, अडचणी येतात, पण त्या अडचणीवरती मात करून पुढे जाणं हो. ते जास्त बेटर आहे. हो, आणि आपल्याला कसं एक्सपिरियन्स पण हा खूप मॅटर करतो. आता तुम्हाला समजा काही अडचणी आल्या असतील तर त्याचा तुम्हाला एक एक्सपिरियन्स सुद्धा भेटला. नक्कीच, नक्कीच. आणि माझा तुम्हाला चौथा प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा ही संस्था स्थापन केली, त्या म्हणजे स्थापनेचं तुमचं वर्ष काय होतं? म्हणजे आम्ही 2017ला आम्ही संघटना स्थापन केली. 2017ला संघटना स्थापन केल्यानंतर आम्ही नंतर ते 18, 19, 20 ला आम्ही आमचं रजिस्ट्रेशन झालं. नेमकं ते झाल्यानंतर लगेच कोविड आला आणि त्या माध्यमातून थोडंसं आम्हाला थोडा ब्रेक लागला. पण आम्ही त्या ह्याच्यातून देखील आम्ही कोविडच्या काळामध्ये पण सामाजिक काम करून किंवा मास असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, त्या माध्यमातून आम्ही कामं चालू ठेवली. म्हणजे नक्की कोविड तुम्ही म्हणताय की स्थापन केल्याच्या नंतर कोविड हा आला. मग ती काही काय काय सामाजिक कामं केली जी कोविड मध्ये आपल्या म्हणजे समाजाला उपयोगी आली? कसं आहे की कोविडच्या तुम्हाला चांगलं माहिती आहे की जेव्हा आम्ही 2020ला आमचं 20ला रजिस्ट्रेशन आलं आणि 21ला आयएफ नंबर आला आणि ते नंबर आल्यानंतर आम्ही कोविड लागलं. कोविडच्या माध्यमातून आम्ही सॅनिटायझर फवारणी असेल किंवा तुमचं मास्क वाटप असेल संस्थेच्या माध्यमातून, अशा वेगवेगळ्या आम्ही संघटनेच्या माध्यमातून अशा
उपक्रम मी राबवले त्या माध्यमातून. तर जसं आपली घागर प्रतिष्ठान ही संस्था आहे, दरवर्षी म्हणजे संस्थेचे काही हे असतात, कार्यक्रम असतात. तर तुम्ही दरवर्षी असे कोणते कार्यक्रम राबवतात संस्थेमार्फत ज्यांचे म्हणजे समाजाला त्याचा उपयोग होतो? समाजामध्ये आता बघा कसं आहे की आपण जेव्हा समाजासाठी काम करतो तेव्हा आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय की ब्लडची आजच्या डेटला रक्ताची गरज भरपूर असते. तर आम्ही जास्तीत जास्त प्राधान्य आम्ही ब्लड डोनेटला देतो. दरवर्षी आम्ही संस्थेचा वर्धापन दिवस असतो. त्या दिवशी आम्ही जवळपास 250 ते 300 बॉटल्स आपण दरवर्षी आपण गोळा करतो आणि त्या माध्यमातून घागर तालुक्यातले लोक असतील किंवा अन्य आपल्या कोकणातील लोक असतील तर त्यांच्यासाठी आपण ते फ्री ऑफ कॉस्ट देतो. दुसरी गोष्ट त्यानंतर आपण बाकीचे असे आरोग्य शिबिर आहेत. त्यानंतर तुमचं आपण सगळ्यात मोठा सण म्हणजे आपला जो गणपती उत्सव जो आपण कसा होता विषय की आपण गणपतीला आपण जे हे गणपती असतात आपले मागे गणपतीचं उद्दिष्ट करण्याचं उद्दिष्ट म्हणजे कसं की आपण आपल्या पहिले जे गणपती असतात आपल्या कोकणातले गणपती असतात त्याला आपण सगळेजण गावाला जातो. पण नंतर आपल्याला ह्या गणपतीला आपल्याला गावाला जायला मिळत नाही. मग त्या अनुषंगाने आम्ही असं एक धार्मिक विषय तो हातात घेऊन आम्ही वसई विरार आणि खास करून मंदलपाड्यामध्ये आम्ही ही आपल्या घागरचा महाराजा म्हणून गणपतीची आम्ही गेली 3 वर्ष अगदी आता 4था वर्ष आहे यावर्षी. तर त्याचा आम्ही स्थापना केली आणि त्या माध्यमातून घागरचा महाराजा ह्या नावाने आम्ही इथे संस्थेच्या माध्यमातून आम्ही मोठा उत्सव साजरा करतो. मग जेव्हा आपला घागरचा महाराजा, आता तुम्ही म्हणताय की 3 वर्ष तुम्ही त्याला हो. स्थापन करताय. तर त्या 3 वर्षामध्ये म्हणजे तुम्ही दरवर्षी काही ना काही कार्यक्रम तर राबवतच असणार. हो, नक्कीच. तर मग ते कोणते कोणते कार्यक्रम आहेत नाही जे तुम्ही आता मग राबवता? कसं आहे की आपण आता हे 4थं वर्ष आहे. ठीक आहे. दरवर्षी प्रत्येक वर्षाला आपण काय करतो की घागर तालुक्यातल्या आपल्या कला क्षेत्रातल्या आता नमन जी आपली जी पारंपरिक जी नमन कला आहे त्या नमन केलेला आम्ही वाव देतो. ही आपली जी गावची संस्कृती आहे ती कुठेतरी आपल्याला जपली पाहिजे. कोकणाची संस्कृती जपली पाहिजे आणि त्यांना कुठेतरी वाव दिला पाहिजे. त्यासाठी आम्ही इथे घागर मिशनच्या माध्यमातून घागरचा महाराजाच्या माध्यमातून आम्ही इथे एक व्यासपीठ तयार केलं आणि प्रत्येक गावातल्या आपण एक लोकांना आपल्या नमन कलेला आम्ही त्या माध्यमातून वाव देतो आणि ती त्यांची कला सादर करण्यासाठी आम्ही इथे त्यांना ते स्टेज उपलब्ध करून देतो. तर सुंदर असं म्हणजे घागर प्रतिष्ठानतर्फे तुम्ही सुंदर असे कार्यक्रम राबवता, सुंदर असे समाजाला उपयोगी येणारे असे तुम्ही बरेचसे कार्यक्रम राबवता. हे ऐकून थोडंसं छान वाटलं. आणि दुसरं, आता घागर प्रतिष्ठान ही संस्था आहे. तर यामार्फत तुम्ही एक संस्थापक आहेत. तर यामार्फत तुम्ही आपल्या जे यूथ आहेत म्हणजे आपले जे यंगस्टर्स आहेत, त्यांना तुम्ही काय मेसेज देणार? म्हणजे त्यांना तुम्ही काय हे देणार की नाही मी आपल्या घागर तालुक्यातल्या घागर मिशनच्या माध्यमातून सर्व युवा वर्गाला आणि युवतींना मी एकच सांगेन की आपली ही संघटना घागर मिशन ही संघटना अराजकीय आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय आहे की या संघटनेचं उद्दिष्ट हेच आहे की आपल्या घागर तालुक्यातील सगळ्या समाजातील आणि सगळ्या पक्षातील लोकांना एकत्र घेऊन ही संघटना स्थापन केलेली आहे. तर मी ह्या माध्यमातून आपल्या घागर तालुक्यातल्या सर्व युवा युवतींना आणि समस्त घागरकरांना मी एकच सांगतो की आपण सर्वांनी एकत्र येऊन या संघटनेला आपण संघटनेच्या पाठीमागे ठाम उभं राहायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्या माध्यमातून आपली तालुक्यातील लोक आणि आपल्या त्या पाठीमागे आहेत असं मला तरी वाटतंय. मग तुम्ही आता जसं घागर प्रतिष्ठान आपली संस्था आहे, या संस्थेमध्ये तुमचे काम करणारे कार्यकर्ते सुद्धा असतील. तर त्या कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे काय असं हे होतं का? म्हणजे तुम्हाला म्हणजे बोलतात ना, की त्यांची आम्हाला साथ नाही किंवा कुठे-कुठे काय-काय असतं, की मग कसं आहे बघा संस्था जेव्हा आपण चालवतो ते सगळेच असं काही थोडंफार पाठीपुढं होतं पण ते काय प्रॉब्लेम येत नाही कारण ते मेन आपली जी कमिटी आहे ती कमिटी स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे असं काही प्रॉब्लेम येत नाही. आणि आमचे कमिटीचे जे आमच्या ऑर्गनायझेशनचे जे अध्यक्ष आहेत माननीय सुनील हेळे साहेब असतील निगरे साहेब असतील किंवा म्हणजे सगळ्यांची नावं घेतलं मी ती पूर्ण कमिटी एकदम स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की कुठं आम्हाला प्रॉब्लेम येतोय म्हणून. अच्छा, वाह! छान. आता अं,
आपल्या संस्थेमार्फत ह्या वर्षी सुद्धा आपण गुहागर प्रतिष्ठान तर्फे गुहागरचा महाराजा स्थापन करणार असणार आहोत. हो. तर त्याबद्दल तुम्ही 2 शब्द काय बोलणार की या म्हणजे वर्षी सुद्धा आम्ही स्थापन करणार आहोत असं? नाही, मी तुम्हाला एकच सांगतो की आता सार्वजनिक माई गणेशोत्सव 2026 आता 22 तारखेला गणेश जयंती आहे, माई गणेश जयंती. तर ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच सांगेन आणि आमच्या ग्वाल्हेर तालुक्यातल्या जनतेला देखील मी आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून आवाहन करतो की आपला ग्वाल्हेरचा हा आपला हक्काचा सण आहे आणि आपला सण आहे. तर हा तालुक्याचं नाव आहे, आपल्या तालुक्याचं नाव आहे. तर मी ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील सर्व आमच्या जनतेला आहे मी एकच सांगतो की आपल्या मोठ्या प्रमाणात आपण इथे आपल्या बाप्पाचं जेव्हा आपण ग्वाल्हेरचा महाराज आपण इथे जे स्थापन केलं ज्याला, तर ते त्याच्या दर्शनाला त्याचं दर्शन घेण्यासाठी आणि आपली कला संस्कृती जपण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. छान. तर आपला पॉडकास्ट चॅनल अधुरी बाते यावरती आपण आज श्री योगेश दादा कदम यांना भेट घेतली. भेटून खूप छान वाटलं तुम्हाला. आपल्याला खूप सारे असे विचार भेटले, खूप सारे प्रेरणा भेटली. आपण योगेश दादांनी छान प्रकारे आपले जे युवा आहेत त्यांनाही छानसा असा मेसेज दिला आहे. तर थँक्यू तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि आम्हाला एक संधी दिल्याबद्दल. मी पण आपले मनापासून आपल्या पॉडकास्टचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण इथं आलात आणि आपण माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी ग्वाल्हेर पेशंटच्या वतीनं आणि समस्त टीमच्या वतीनं मी तुमचे आभार व्यक्त करतो. थँक्यू. तर चला भेटूया आपण नेक्स्ट पॉडकास्ट मध्ये. आपलं अधुरी बाते जे काही पण असेल ते आपण नक्की आपल्या पॉडकास्ट चॅनलला शेअर करू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.